ताशी 8 व 12 किलोमीटर वेगाने सकाळी 9 वाजता पूर्वेकडे निघाले तर किती वेळेनंतर त्यामधील अंतर हे अंतर हे 24 किलोमीटर असेल. बघा या गणितामध्ये अंतर काय घेणार तुम्ही 24 किलोमीटर घ्यायचं. अंतर काय घ्यायचं 24 आणि वेग काय घ्यायचा रे एका दिशेने निघाले. वेगाची काय घ्यायची वजाबाकी घ्यायची. म्हणजे 8 मधून 12 गेले खाली काय आले 4 किलोमीटर. आणि वेळ तुम्हाला माहिती आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती तुमचं होतं 24 भागिले 4 4 पंचवीस 4 सक 6 तासानंतर त्यामध्ये अंतर हे 24 किलोमीटर असेल. 6 तासानंतर त्यामधील अंतर 6 तास या काय म्हणजे 6 तास. रिझन आहे कारण आपण जो वेग घेतला होता तो 4 किलोमीटर पर आवर आहे. आवर म्हणजे तास. त्यालाच काय म्हणतो आपण ताशी. म्हणून वेळेचं उत्तर हे तासामध्ये लिहायचं. काय लिहायचं रे बाबल्या कुठे गेला बाबल्या आपल्याला त्या क्लासमध्ये बाबल्या आहे तिकडे नावाला भेटवले बाबल्या पाप्या सोन्या असे नाव आहे. ठीक आहे 6 तासात ओके डन ना. काही शंका आहे का नाही. अशा प्रकारे ज्यावेळेस ते एका दिशेने जातील त्याच्यामध्ये बघा त्यांनी अंतर 24 किलोमीटर असेल असा पॉईंट दिला तर अंतर हे 24 किलोमीटर आपण घेऊन टाकलं. अंतर काय केलं 24 किलोमीटर. नंतर वेग पाहिजे असतो आपल्याला वेळ काढण्यासाठी. तो वेग काय केला आपण जर एकाच दिशेने असेल तर वेगाची काय घेतो आणि जर एकामेकांना क्रॉस मध्ये असेल तर वेगाची काय घेतो बेरीज. ठीक आहे पुढचा एक क्वेश्चन अजून लिहायचा. ते क्रॉस उदाहरण झालं का रेल्वेमध्ये 2 रेल्वे एकमेकांना विरुद्ध दिशेने वळतात. ठीक आहे झालं ते डन. पुढचा क्वेश्चन घ्या. 2 व्यक्ती एकमेकांच्या क्वेश्चन 5वा 2 व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने 2 व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने 9 व 15 किलोमीटर वेगाने निघाल्या तर किती वेळेनंतर त्यामधील अंतर हे 84 किलोमीटर असेल. किती वेळेनंतर त्यामधील अंतर हे 84 किलोमीटर असेल. बघा विरुद्ध
दिशेने. मग वेगाचे काय करणार रे? बेरीज. 9 15 किती झाले? 24 किलोमीटर पर आवर. अंतर किती झालं? 84. पॉइंट मध्ये उत्तर यायचं होतं. दोन्ही भाग ते वाटलं जर आहे तुम्हाला 24चा भाडा पाठ नसेल तर. 84 भागिले 24. वेग पे बेदुने 4, बेचौकाट बेदुने 4. 3.5 का 12 बार 24 बार त्रिक 36 पॉइंट उरला. किती भाग द्यायचा आता? किती भाग उरले? 36 म्हणले होते 6 उरले. 6 चे किती झाले? 60 झाले. 12 पंच 3.5 तास. 3.5 तास लागले. आणि त्यांनी समजा 3 तास 30 मिनिट. ओके 3 तास 30 मिनिट. बघा त्याने जर 3.5 तास आले उत्तर इथपर्यंत सगळ्यांचं आले इथपर्यंत ठीक आहे. पण समजा पर्यायामध्ये अशी गडबड झाली की पर्यायामध्ये 3.5 हे उत्तरच नाही. उत्तर आहे तास आणि मिनिटमध्ये. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे 3.5 तासचं रूपांतर तास आणि मिनिटमध्ये कसं करणार? तर बघा हा पॉईंटच्या पुढचा 3 आहे त्याला 3 तास घेणार. त्याला काय घेणार? 3 तास. हा पुढचा 0.5 आहे त्याला कशाने गुणायचं रे? 60 ने गुणायचं. कशाने गुणायचं? 5 7 30 आणि तो वर एक 0 300 होणार. अरे 5 गुणिले 60 किती होणार? 300. पण एक जरा पॉईंट दिला खाली किती उरला? 30 उरला. 30 मिनिट. आणि हा पुढचा 3 तास 30 मिनिट. 3 तास 30 मिनिट. काय काय त्याला 3 तास 50 मिनिट बघायचे. 3 तास 50 मिनिट असं होत नाही. 0.5 म्हणजे अर्धा तास म्हणजे 30 मिनिट. 60 नि काय म्हणतो? कारण एका याच्यामध्ये काय म्हणतात त्याला? एका तासामध्ये 60 मिनिट असतात टोटल. ही गरज जर हा ठीक आहे. ही गरज कधी पडते माहिती आहे का? ज्यावेळेस पर्याय तास आणि मिनिट मध्ये दिला असतात. पर्याय दिला असता तास आणि मिनिट त्यावेळेस करायचं. इतर वेळेस करायचं नाही. जसे पर्याय तसं उत्तर काढायचं. ओके समजला का क्वेश्चन? आपण समजला तुम्हाला? अजून एक घ्या क्वेश्चन. असाच क्वेश्चन निवडला सर. 2 रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ताशी 40 किलोमीटर. क्वेश्चन 6वा घ्यायचा. क्वेश्चन 6. 2 रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ताशी किती सांगितलं मी? 40 किलोमीटर व ताशी 50 किलोमीटर वेगाने निघाल्या तर किती तासानंतर किंवा किती वेळेनंतर त्यामधील अंतर हे 720 किलोमीटर असेल. 720 किलोमीटर असेल. हे गणित स्पष्ट करतो तुम्हाला.
किती येईल रे? बघ किती की जरा अंतर किती रे? 720. पहिली कन्सेप्ट भेटली, अंतर हे 720 किलोमीटर आहे. वेग घ्या दुसरी कन्सेप्ट. वेगाची काय करणार? 50 अधिक 40 किती झाला? 90 किलोमीटर. 90 किलोमीटर पर आवर. अंतर किलोमीटर मध्ये म्हणून वेगाला बदलायचं का? नाही. अंतर जर मीटर मध्ये असेल तरच आपण वेगाला बदलतो. आता अंतर पण किलोमीटर मध्ये, वेग पण किलोमीटर पर आवर मध्ये. जर अंतर किलोमीटर मध्ये असेल, मी वरती लिहितो, अंतर कशामध्ये असेल? किलोमीटर मध्ये. वेग हा किलोमीटर पर आवर आणि वेळ कशात पाहिजे? तासामध्ये पाहिजे. ठीक आहे. आता 90 झाला. आता काय होणार? काळ बरोबर अंतर भागिले वेग. किती होणार सांगा मला? 720 भागिले 90. 9 8 8. ओके, समजला क्वेश्चन? बस झाले का क्वेश्चन याचे? भरपूर तुमचं माझ्या सगळं बेरीज वजाबाकी सगळं तुमच्या डोक्यात घुसून गेलं आता. आणि जर त्या एकाच दिशेने केल्या तर वेगाची काय घ्यायची? वजाबाकी घ्यायची. रेल्वेच्या ऐवजी माणूस पण असला तरी पण हेच प्रोसेस वापरायची. रेल्वेच्या ऐवजी काय केला? माणसाला वेग जर दिला तर काय वापरायची? ही प्रोसेस वापरायची. काय याच्यामध्ये चेंजेस करायची गरज नाही. ठीक आहे, आता पुढचं घ्या. टाईप नंबर 10 घ्या. रेल्वेचा टाईप नंबर 10. याचं पहिलं गणित घ्या. एक रेल्वे, त्याचा क्वेश्चन पहिला, एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर वेगाने बघा, तर तेच अंतर 5 तासामध्ये कापायचे असल्यास, 5 तासामध्ये कापायचे असल्यास वेग किती असावा? वेग किती असावा? आता मी क्वेश्चन तुम्हाला परत एक्सप्लेन करून होतो, रिपीट सांगतो. बघा, पहिलं क्वेश्चन एकदम ध्यान देऊन बघायचं, फक्त असं बघायचं, दुसरं आणि तिसरं सोडवता आलं पाहिजे. आणि तुम्हाला एका टाईप एक उदाहरण जर जमलं, सगळं जमलं. इथं शक्यतो पहिला क्वेश्चन शिकवताना प्रॅक्टिस नॉट करतो, सॉल्व्ह करायला ट्राय नॉट करतो. कारण कसं असतं माहिती का, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पण मी एखाद्या वेगळ्या ट्रिकने सॉल्व्ह करत असेल आणि ते ट्रिकचा एखादा पॉईंट तुम्ही बघितला नाही तर ती पूर्ण ट्रिक तुम्हाला समजणार. त्याच्यामुळे पहिलं क्वेश्चन कधी पण कोणत्या टाईपमधला व्यवस्थित बघायचा. एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर वेगाने गेल्यास एक अंतर, म्हणजे ते अंतर 6 तासामध्ये कापते. 6 तासामध्ये कापते. म्हणजे बघा, 40 किलोमीटर वेगाने गेल्यास 6 तासामध्ये ते अंतर कापते. किती तासामध्ये कापते? 6 तासामध्ये. जर 5 तासामध्ये कापायचं असेल तर वेग किती ठेवावा लागेल? 5 तासामध्ये कापायचे असेल तर वेग किती ठेवावा लागेल? आता याला त्यांनी सूत्र काय दिलेलं आहे माहिती आहे का, की पहिल्यांदा तासाची आणि वेगाची गुणाकार करून अंतर काढलेलं आहे. ते अंतराला बरोबर अंतर माहीत पडलं आणि नंतरचा काळ किती रे? 5 तास आहे. मग त्या नंतरचा काळ घेऊन त्याला भागितलं, मग जे वेग भेटला तो नंतरचा काय भेटला? वेग. पण आपली सरळ सूत्र आहे, जुने अंतर गुणिले जुना वेग. आपला तो भाऊबंद पहिल्यापासून आपल्या बरोबर असलेला, जुने अंतर गुणिले जुना वेग, नवीन अंतर बरोबर नवा वेग. जुने अंतर गुणिले जुना वेग गुणिले जुने काळ, जुना वेग गुणिले जुना काळ, नवीन वेग गुणिले नवा काळ. असं घे. सूत्र कसं होईल ते आता बघा. 40 किलोमीटर वेगाने, 40 किलोमीटर आवर वेगाने 6
तासामध्ये कापते, 6 तासामध्ये कापते. तर 5 तासामध्ये कापायचे असल्यास 5 तासामध्ये कापायचे असल्यास वेग हा 1 किलोमीटर पर हवर ठेवावा लागेल. वेग हा 1 किलोमीटर पर हवर ठेवावा लागेल. बघा, ज्यावेळेस तुमच्यावाले तास वाढतात, ज्यावेळेस काय होतं, तास कमी होतात, त्यावेळेस वेग काय होणार आहे, वाढावं लागणार आहे. जर त्याला 5 तासामध्ये कापायचं, पहिले 6 तासात कापायचे, आता किती तासात कापणार आहे, 5 तासामध्ये, म्हणजे वेळ कमी केला. आता तर ते कमी, तेच अंतर जर कमी वेळेत जर कापायचंय, कट करायचं आपल्याला, त्याचं अंतर काय करायचंय, कमी वेळेमध्ये पार करायचंय, तर वेग वाढावा लागणार आहे. म्हणजे एक साईडची बाजू कमी झाली, दुसऱ्याची बाजू काय झाली, वाढली. म्हणजे बघा, इकडं जर तुमचे जर तास कमी होत आहे, इकडं काय होत आहे, तास, इकडं तुम्हाला हा जो स्पीड आहे तो काय करावा लागेल, वाढावा लागेल. मग याचं सूत्र कोणतं बनणार आहे, व्यस्त चलनाचं. सूत्र कोणतं बनतं, व्यस्त चलनाचं. सूत्र काय असणार आहे बघा, जुना वेग गुणिले जुना वेळ, जुना वेग गुणिले जुना वेळ. सांगा बरं सूत्र काय असेल, तुम्हाला सूत्र माहिती आहे कसं तयार करायचं. अशा टाईपचं गणित आलं का, ते गणित पुस्तकात दिलेलं असू अगर नसू, मी शिकवलेलं असू अगर नसू, पण अशा टाईपचं उदाहरण जर आलं, तुम्हाला एकाच मिनिटात सूत्र तयार करून उदाहरण सॉल्व्ह करता आलं पाहिजे. कारण पोलीस भरती शेप आपण 15-20 प्रकारचे शिकवतो, त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारणं असं राहणार नाही. क्वेश्चन टर्न करून विचारेल, क्वेश्चन चेंज करून विचारेल, पण त्याचं बेसिक हे असणार आहे. बेसिक काय असणार आहे, हे तुम्ही सूत्र तयार करून तिथं तुम्हाला उदाहरण सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेस तिचं ते घोकमपट्टी करायचं, पोपट पण सारखं सूत्र पाठ करायचं, उदाहरण सॉल्व्ह करायचं. मग ते सूत्र आठवलं तर उदाहरण सुटणार, सूत्र आठवलं नाही तर उदाहरण सुटणार नाही, अशी प्रोसेस होणार. आणि नवीन उदाहरण आलं ते सुटणारच नाही मग डायरेक्ट. असं झालं नाही पाहिजे. उदाहरण कोणतंही पडू, ते कधी शिकवायला असू अगर नसू, पुस्तकात असू अगर नसू, तुम्हाला ऑन द स्पॉट उदाहरण सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ऑन द स्पॉट उदाहरण सॉल्व्ह करता आलेलं पाहिजे. तुम्हाला रिॲलिटी सांगतो, मी पहिले जो मॅथचा अभ्यास केला होता दुसऱ्या पुस्तकातनं केला होता. फास्ट ट्रॅकचं मी स्टडी केलेला नाही, फास्ट ट्रॅकमधनं मॅथचा एवढा. मी आर्य सागरला वापरला होतो आणि कोकिळ वापरला होतो मॅथसाठी. मी अजून पण फास्ट ट्रॅकवर वापरलं नाही, पण मी फास्ट ट्रॅकमध्ये उदाहरण चांगलं आहे म्हणून फास्ट ट्रॅकचं पुस्तक उदाहरण जास्त कव्हर करतो. आणि उदाहरण म्हणजे मी घेतो नाही, मी बघितलं नसतं पहिले कधी बघायचं, ऑन द स्पॉट तुम्हाला सॉल्व्ह करून एकदम शॉर्टेस्ट मेथड. म्हणजे ॲक्च्युअली जर मी कधी सवय लागली ना तुम्हाला सॉल्व्ह करण्याची, ज्या 2 मेथड आहे, तुम्ही कोणतं उदाहरण लगेच सॉल्व्ह करू शकता मॅथमध्ये. मी उदाहरण बघेल पण नव्हतं, आत्ता बघितलं, फक्त जस्ट बघितलं आणि एका मिनिटापूर्वी लगेच शॉर्ट ट्रिक तयार करून घेतली. हे उदाहरण मी घरून बघितलं पण नव्हतं, आता जस्ट बघितलं फक्त उदाहरण. ठीक आहे, जुना वेळ गुणिले जुना वेळ, नवा वेग गुणिले नवा वेळ. ठीक आहे, सांगा, हा जुना आहे वरचा, हा काय आहे जुना, त्याच्यामध्ये हा जुना वेळ असणार आहे, हा काय असणार आहे वेळ, आणि हा काय असणार आहे वेग जुना. हा काय आहे, हा नवा आहे, हा नवा वेग असणार आहे, नवा वेळ. चला, जुना वेग किती रे 40, जुना वेग किती आहे 7, नवीन वेग किती आहे 1, नवा काळ किती रे 5 ला काय करायचं, इथं भागिले आणायचं. 5 ला काय करायचं, भागिले 40 गुणिले 6 भागिले 5, 5 8 8 7 48 किलोमीटर पर आवर. मला उत्तर बघू दे, बरोबर आलं. तर उत्तर येते त्याच्यावर 48 किलोमीटर पर आवर. आणि त्यांनी काय विचारलंय, वेग कितीने वाढवावा लागेल असं विचारलंय. म्हणजे पहिला 40 होता, आता किती केला 48, म्हणजे 8 किलोमीटरने वेग वाढवला. जर त्यांनी उत्तर पर्याय असं दिलं बघा, वेग किती किलोमीटरने वाढावं लागेल, म्हणजे किती केला 40 वरून 48 किलोमीटर पर हवर केला, म्हणजे 8 किलोमीटर पर हवरने वेग काय केला वाढवला. 8 किलोमीटरने वेग वाढवला. म्हणजे तुम्हाला पर्यायामध्ये ते 8 किलोमीटर उत्तर देतील. पर्यायामध्ये काय करतील 8 किलोमीटर. तुम्ही म्हणजे उत्तर 8 नाही सर आपलं उत्तर काय आलं 48. त्यांनी क्वेश्चन काय दिलं आहे, वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल असं क्वेश्चन दिलं तर, असं क्वेश्चन जर दिला तर वाढवावा लागेल म्हणजे 40 वरून किती केला 48 केला, म्हणजे किती किलोमीटरने वाढवावा 8 किलोमीटर. उत्तर किती आलं तुम्हाला 8. म्हणजे तिने असं विचारलं वेग किती घ्यावा लागेल, वेग किती घ्यावा लागेल, उत्तर काय ना 8 ने दिलं. म्हणजे असं क्वेश्चन विचारलं वेग किती वाढवावा लागेल.
क्वेश्चन नंबर 2 घ्या. मला असं वाटतं एक पुढचं क्वेश्चन तुम्हाला सोडून द्यायची गरज पण पडणार नाही. तुम्ही त्याच्यात चांगले पारंगत झालेले त्या टाईपमध्ये. पुढचं घ्या गणित. एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास अंतर 5 तासात कापते. अंतर 5 तासामध्ये कापते. तर तेच अंतर 4 तासामध्ये कापायचे असल्यास वेग किती ठेवावा लागेल? वेग किती ठेवा लागेल? इथं वाढलेला वेग नाही, पूर्ण वेग सांगायचा आहे. वेग किती ठेवा लागेल, शाब्दिक पण समजून घेत चला. वेग किती ठेवा लागेल म्हणजे पूर्ण वेग सांगायचा आहे. 75 असं. वनरक्षकमध्ये फॉर्म सुटलं, क्लर्कचा फॉर्म आले का त्यामध्ये? अरे फॉर्म जागा सुटल्या, फक्त रेंजर जागा आहे का दुसऱ्या पण आहे? रेंजरने डिपेंड करतो ते फॉर्म. वनरक्षकमध्ये रेंजर हे सगळ्यात खालचं पद झालं. जे शिपाई असतो ना वनरक्षक, ते सगळ्यात खालचं पद झालं. वनरक्षकमध्ये अजून दुसरे पद असतात, त्यामध्ये क्लर्क पण असतो. त्याच्यामध्ये एक तुम्ही पुणे विभागाचा फॉर्म भरा. पुणे विभाग म्हणजे पुढे तुमच्या असं ट्रान्सफर होऊन जाईल. पुढे जवळ एखाद्या तालुक्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यात काय फॉर्म भरा किंवा पाणी पडून नका कधी पण फॉर्म भरतो म्हणून सांगतो मी. जागा पुढे किती असू, एक बदली लेट होऊ शकते त्याच्यामध्ये, आपण जागा का चांगला झालेला आहे एवढं तुम्ही कष्ट घ्या त्यामध्ये. तर तुम्ही 100% सिलेक्शन व्हा. कारण तुम्हाला आरक्षण असतं ना त्याचा तुम्हाला फायदा होणार. बाकीचे लोक बाकीचे एक्समॅन एवढे कधी नाही करत मला माहिती आहे. कारण कसं असतं, एकदा वय पण झालेलं असतं, त्याच्यानंतर या वयामध्ये अभ्यास करणं लेक्चर करणं पॉसिबल नाही होत. दुसरे पण काम असतात, मूड पण नसतं करण्याचं. त्यांचं फक्त आमच्या वेळेचे जे एक्समॅन आहेत ना, एवढे ते सगळ्या गोष्टी मॅटर. ते मूड नसतो अभ्यास करायच्या वयामध्ये, आणि तुम्ही करताय म्हणल्यावर मग तुम्हाला 100% बेनिफिट भेटणार. त्याच्यामुळे तुम्ही तो फॉर्म भरताना ना तुम्हाला थोडं कष्ट करावं लागणार. पण त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन पुण्यात झालं ना, तर बाकीचं कसं होतं माहिती का, जॉब न भेटल्यामुळे ना मग पुढं पण फॉर्म भरायला सुरुवात करते. माझ्या काकाने पुढं नगरला फॉर्म भरून टाकला. नगरला फॉर्म भरल्यानंतर ते स्टार्टिंगमध्ये मला 1.5 वर्ष नगरला थांबले. नंतर मग कोपरगावला बदली करून आणली. म्हणजे कोपरगाव तिथून किती होतं माहिती आहे का, तिथून त्या नांदगाववर नाही एवढा 43 किलोमीटर, म्हणजे वन साईड 70 किलोमीटर होतं कोपरगाव ते. मग दररोज ते 70 किलोमीटर बाईकने जायचे, 70 किलोमीटर यायचे. जाण्या येण्यामध्ये परेशान होऊन गेलो. 1.5 वर्ष अपडाऊन केलं, पण त्यांच्या चांगलं माहिती कसं केलं ते. सकाळी 9-10 ऑफिस जावं लागायचं, सकाळी त्यांना 7:30 घरातून यावं लागायचं. नाही प्रायव्हेट नाही, ते कलेक्टर ऑफिसात जात होते.
त्याच्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही काय हो पुण्यात फॉर्म भरायचा. आणि या सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये बदली मॅनेज करणं खूप सोपं असतं. जर तुम्ही समोर थोडी रिक्वेस्ट जरी केली ना की माझं घरी चाकांमध्ये मला इथे खेडला बदली करून दे किंवा दुसरं जवळच आसपास एखादा पॉईंट असेल तिथे बदली करून दे, यू मिनिटं तुमची बदली होऊन जाते. म्हणजे बदली व्हायला फक्त एक कारण असतं की इथल्या एखाद्या माणसं जर बदली समजा इथून चाकांमध्ये समजा तुमचं खेडला तर तुमचं ट्रान्सफर झालं आणि खेडमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये एखादा रेंजर आहे आणि त्याला दुसरी कुठेतरी बदली करून पाहिजे असेल, त्याची बदली झाली मग तुम्ही अगोदर अर्ज देऊन ठेवायचं माझी बदली तर करून ठेवा. त्याची बदली झालेली आहे त्याच्यात तुम्हाला आणून टाकतात किंवा एखादा रिटायर झाला त्याच्या मधला तुम्हाला काय करतील लगेच तिला पोस्टेड करतील. तुम्हाला जे सांगतो जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथे फक्त बदलीसाठी 1 वर्ष वाट पाहावं लागेल. नशिबान झाली तुमच्या आसपास होऊ शकते, नाही तर मग 1 वर्षानंतर तुमची 100% बदली होऊन जाईल जवळपास तुमच्याकडे. पहिले 1 वर्ष कसं असं माहिती आहे का, ज्यावेळेस जॉईनिंग होती ना त्यावेळेस ते जिडं पद खाली असतं ना जात तेवढं त्याची भरती करून टाकतं. मग पुण्यामध्ये तुम्हाला कोणता पण तालुका भेटतो, असं नाही तुम्हाला खेळच भेटेल. पण तुम्ही जर रिक्विस्ट जर केली तुमचं 1 वर्षामध्ये 100% कुठून कुठं खेळमध्ये जागा खाली होणार. 1-2 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये ट्रान्सफर खेडमध्ये होऊ शकतं. मग चाकांच्या आसपास कुठं तुम्हाला जागा एखाद्या पोस्ट भेटून जाईल. बाकीच्या पण भेटते बदली मॅनेज होते. पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण बदली मॅनेज होतात. आमच्या गावात दोन्ही पण पोलीस, एक मनमाडला आहे एक नांदगावला आहे. गावात ते पोलीस स्टेशन भेटेल नाशिक ग्रामीणमध्ये पण. शक्यतो ते काय करतात आपल्याला प्रेफरन्स द्यायला लावतो, तुम्हाला बदली कुठं कुठं पाहिजे 3-4 पॉईंट सांगतात. 3-4 पॉईंट सांगितल्यानंतर मग जे आपलं ट्रान्सफर असतं तुम्हाला क्वेश्चन दिला का मी एक रेल्वे 60 किलोमीटर वेगाने अंतर गेल्यास 5 तासात कापते तर त्याचं अंतर 4 तास कापायचं असल्यावर वेग किती ठेवावा लागेल. याचं उत्तर किती आलं 75 आलं. डन. आता पुढचा एक क्वेश्चन घ्या. क्वेश्चन दुसरा. याचं उत्तर काढून देऊ का रे. काय करायचं 60 गुणिले 5 घ्यायचा. 60 गुणिले 5. बघा तुम्ही याचं फक्त मी जे पहिलं उदाहरण दिलं म्हणजे डिटेलमध्ये दिलं तुम्हाला की उदाहरण डिटेलमध्ये समजून तुम्ही डिटेलपणा हा उदाहरण सोडवताना करायचा नाही. तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे डायरेक्ट 60 गुणिले 60 डायरेक्ट 60 गुणिले 5 आणि पुढे याला 4 भागिले 4 करायचं आहे. भागिले काय करायचा 4. 4 1 4 किती बाकी उरली 2. 15 चौक 4 5 20. टोटल उत्तर किती आलं 15 गुणिले 5 75 किलोमीटर पर. सिंपल मध्ये उदाहरण सॉल्व्ह करा. जास्त तुम्हाला डिप्स मध्ये सॉल्व्ह करत बसायचं नाही. ओके समजला पॉईंट. ठीक आहे पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन दुसरा. एक रेल्वे 80 किलोमीटर/आवर वेगाने गेल्यास 80 किलोमीटर/आवर वेगाने गेल्यास अंतर 10 तासात कापते. अंतर 10 तासात कापते. तर तेच अंतर 8 तासात कापायचे असल्यास 8 तासात कापायचे असल्यास वेग किती ठेवावा लागेल. वेग किती असेल वेग किती असेल. उत्तर किती येणार 100. कसं करणार 80 गुणिले 10 भागिले 8. 8 1 8 इकडं किती राहिले 10 गुणिले 10 बरोबर 100 किलोमीटर पर आवर. समजलं रेल्वे व्यवस्थित. काही डाऊट नाही कोणत्या पॉईंट मध्ये. ठीक आहे एक लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा वाटतच तुम्ही याचावालाच. एक रेल्वे 120 किलोमीटर/आवर वेगाने गेल्यास 120 किलोमीटर/आवर वेगाने गेल्यास एक अंतर
एक अंतर 15 तासामध्ये कापते, 15 तासामध्ये कापते, तर तेच अंतर 9 तासामध्ये कापायचे असल्यास 9 तासामध्ये कापायचे असल्यास वेग किती असावा लागेल? सातशे आलं? मग डाऊट होणार आहे. 120 किती तासात कापते? 200 हा 200 तासात. 120 ते 5 तासामध्ये 9 याचा भाग. नाही तीन आणि 9 जर पकडावा लागायचा. 13.3 येते. 200. ओके समजलं काय? सर असं काय नाही काही तीन त्रेन 3 पाच 15 डायरेक्ट 3 80 ला बाकी 40 मिनिटं म्हटलं बरोबर. 40 5 10 झाले ना. आता टाईप नंबर 11 घ्यायचा. टाईप नंबर 11 एक ट्रेन 20 किलोमीटर वेगाने गेल्यास त्याचं पहिलं क्वेश्चन, एक ट्रेन ताशी 20 किलोमीटर वेगाने गेल्यास, ताशी 20 किलोमीटर वेगाने गेल्यास तिच्याच दिशेने 5 किलोमीटर हवर वेगाने 5 किलोमीटर हवर वेगाने जाणाऱ्या व्यक्तीस 30 सेकंदात ओलांडते. जाणाऱ्या व्यक्तीस 30 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेची लांबी किती किंवा ट्रेनची लांबी किती? ट्रेनची लांबी किती असा पॉइंट आहे. आता सगळ्यांनी लक्ष एक पहिलं गणित बघा. फक्त तुम्हाला शिकवलेलं की बघा, एक ट्रेन ताशी 20 किलोमीटर वेगाने गेली. एक ट्रेन ताशी 20 किलोमीटर वेगाने तिच्याच दिशेने म्हणजे समान दिशेने तिच्या दिशा म्हणजे ती ज्या दिशेने चालली आहे त्या दिशेला पण हा जाईल. समान तिच्या दिशेने म्हणजे समान दिशेने जाणाऱ्या 5 किलोमीटर हवर वेगाने व्यक्तीस वेग किती 5 किलोमीटर पर हवर 30 सेकंदात ओलांडते. 30 सेकंद काय झालं तुमचा काळ झाला. तो काय झाला? हा झाला. 30 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनची लांबी किती? आता अंतर बरोबर बघा, इकडे जो आपल्याला वेग भेटला तो रेल्वेचा वेग किती रे? 20 किलोमीटर आणि त्या व्यक्तीचा वेग किती रे? 5 किलोमीटर. पण दोघांची दिशा समान आहे. वेगाची काय करायची? वजाबाकी. म्हणजे किती होणार ते? 15 किलोमीटर पर आवर. जो वेग भेटला तो आपल्याला किती भेटला? 15 किलोमीटर पर आवर भेटला. आता जो काळ भेटलाय तो किती आपल्याला? 30 सेकंद. त्याने विचारलंय रेल्वेची लांबी किती? रेल्वेची लांबी म्हणजे हे अंतर झालं. आणि अंतर बरोबर सूत्र आहे आपल्याकडे वेग गुणिले काळ. वेग गुणिले काळ. 450. तर वेग किती रे आपल्याला? 15 गुणिले
30 15 त्रिक 45 आणि तो वर एक शून्य 450 काय घ्यायची रे 450 मीटर नाही नाही मग कसे आपण सगळा घोटाळा करून टाकलो होता बघा जो काळ आहे तो 30 सेकंद आहे काळ किती आहे 30 सेकंद मग याला मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करायचं याला काय करायचं मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर ज्यावेळेस उत्तर आलं म्हणून आउट आलं म्हणून आपलं चुकलं म्हणून कुठं तरी एवढं असं उत्तर येऊ शकत नाही याला मीटर पर सेकंद मध्ये काय करायचं रूपांतर म्हणजे काय करू 15 गुणिले 5 छेदी 18 5 छेदी 18 आता बघा याला पूर्णपणे भाग जातो का नाही तर पॉईंट मध्ये भाग नाही द्यायचा पॉईंट मध्ये भाग द्यायचा नाही जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत भाग जातात तीनाने भाग होतो बघा 15 आणि 18 तीन 5 15 3 7 18 तीन 5 15 5 गुणिले 5 किती झाले 25 25 छेदी 6 6 मग जो वेग आला तो किती आला रे 25 छेदी 6 25 छेदी 6 काळ किती आहे 30 काळ किती आहे 30 भाग इकडे 6 आणि 30 ला भाग होतोय 6 आणि 30 ला भाग म्हणून म्हणलं पॉइंट मध्ये भाग द्यायचा नाही 6 पंच 30 25 गुणिले 5 125 125 मीटर पर 125 मीटर मीटर 125 मीटर मीटर अंतर किती आलं 125 मीटर ओके समजलं आणि जर ते विरुद्ध दिशेने असेल तर वेगाची काय करायची मग बेरीज करायची फक्त कुठं आलो आपण इथपर्यंत आलो ठीक आहे घ्या 30 एक ट्रेन 30 मीटर पर सेकंद वेगाने गेल्यास एक ट्रेन 30 किलोमीटर मीटर पर सेकंद वेगाने गेल्यास एक ट्रेन 30 मीटर पर सेकंद वेगाने गेल्यास तिच्या विरुद्ध दिशेने तिच्या क्वेश्चन दुसरा बघा तिच्या विरुद्ध दिशेने 10 मीटर पर सेकंद 10 मीटर पर सेकंद वेगाने धावणाऱ्या व्यक्तीस ती 20 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती इकडं वेग काय करायचा रे बेरीज होणार म्हणजे 30 आणि 10 यांची किती होणार 40 मीटर पर सेकंद आणि जो काळ आहे तो किती येणार 20 सेकंद दोघांचा गुणाकार झाला 4 दुने 8 शून्य वरती येणार 800 मीटर 800 मीटर येणार बघा मग अंतर बरोबर वेग गुणिले काळ वेग किती आला 40 काळ किती आला 20 4 गुणिले 2 किती झाले 8 हा एक शून्य हा एक शून्य 1 2 मीटर मध्ये घ्यायचं कारण जो वेग आहे तो मीटर पर सेकंदात म्हणून अंतर पण कशामध्ये घ्यायचं हे अंतर म्हणजे काय आहे रेल्वेची लांबी अंतर म्हणजे रेल्वेची लांबी